सो हे गाईज स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। सो आज आमच्या मंडळाची आरती आहे, महिला आरती। सो आम्ही आता तिथे चाललोय आणि आम्ही त्याच्यानंतर गणपती पण बघायला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि आम्ही तुम्हाला दाखवेल गणपती कोणते कोणते डेकोरेशन चांगले। मंडळाच्या आरतीसाठी आत्या पण आलेली आमच्या इकडे, खडकीवरनं आली। हाय गाईज, हॅलो गाईज। आता मंडळात आलोय, आता इकडचे तुम्हाला आम्ही हे दाखवतो। गणपती बाप्पा सो या काही व्हिडिओ क्लिप्स आणि फोटोज आहेत ज्यामध्ये आमच्या हुनाजी तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती मंडळाच्या महिलांच्या हस्ते करण्यात आली आणि मंडळातील महिलांचा काही सत्कारही त्या दिवशी करण्यात आला। यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते। मंडळ दरवेळेस काही उपक्रम राबवत असतात, त्यातलाच हा एक कार्यक्रम होता। A few moments later. हाय गाईज, सो आता आम्ही आमचा आउटफिट चेंज करून आलोय आणि आता आम्ही फायनली चाललोय गणपती बघायला। बाय, आम्ही तुम्हाला दाखवेल आता सगळे मंडळ घेऊन जायचंय। तू तुझ्या लेकाच्या हाताला धर, तो पण गाईज आता आम्ही गणपती बघायला आलो होतो आणि आम्हाला इकडे कोण भेटले बघा। तुम्हाला काय बोलायचं? गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला सगळ्यांना माहित असतील, या आहेत क्रेझी फूड रंजिता, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे। सो ते आम्हाला भेटलं। आम्ही आलो शारदा गणपतीला, तो आम्ही तुमचं पण दर्शन करून घेतो। आणि ही बघा आमची काकू श्रद्धा काकू, ती फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आली। आणि ते निशा काकू कुठे, त्यांना पण दाखवा। हे बघे 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 बघ, तिथे निशा काकू हाय हाय। ओंकार काकांमुळे आमचं दर्शन होतं, VIP दर्शन। हाय करा आमच्या ब्लॉग मध्ये। सो ही आहे नातूबाग गणपती मंडळाची लाइटिंग। ही लाइटिंग त्याच्या भव्यतेसाठी आणि संगीतमय लाईट शोसाठी ओळखली जाते। पुण्यातील या मंडळाचा लाईट शो दरवर्षी गणेशोत्सवामध्ये एक विशेष आकर्षण मानला जातो। सो आम्ही तोच अनुभवायला इकडे आलो होतो। But it's coming. आला 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 आवाज पण करतोय हो। आता सगळे हे दमलेले, त्यामुळे कसे बसलेत बघा। पुण्यातील एक मान्यवर आणि सांस्कृतिक वारसा जपणारं मंडळ म्हणजेच नवजवान मित्र मंडळ। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात नवजवान मित्र मंडळ प्रेक्षकांसमोर सादर करतं एक आगळं वेगळं सांस्कृतिक दर्शन, तेच म्हणजे जिवंत देखावे आणि पारंपरिक जीवनचरित्र। या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते विविध प्रकारचे सोहळे अरेंज करतात। त्यामध्ये शिव पार्वती सोहळा असेल, जय मल्हार आणि बानू विवाह सोहळा असेल, यांसारखे अनेक सोहळे ते अरेंज करतात। सो यावर्षी या मंडळाने गणेशोत्सवानिमित्त एक भव्य देखावा सादर केला आहे, तो म्हणजेच खंडोबा आणि बानूच्या विवाह सोहळ्याचा। पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि भावनांनी भरलेली ही प्रस्तुती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे। भरपूर प्रेक्षकांनी या सोहळ्याला दाद दिली आहे आणि त्याचाच तुम्ही अनुभव इकडे येऊन घेऊ शकता। सो हे आहे छत्रपती राजाराम मंडळ, पुण्यातील प्रसिद्ध मंडळांपैकी एक म्हणून या मंडळाची ओळख आहे। A few moments later. सो गाईज आता आम्हाला खूप भूक लागलेली आणि आम्ही आता हॉटेलमध्ये आलो जेवायला। गाईज आम्हाला भूत बंगला बघायचा होता, पण ते बंद झालं। आम्ही आता लक्ष्मी रोडला आलो आहे, अगत्य हॉटेलला जेवायला। तिथं खूप वेटिंग आहे
आमचा टोकन नंबर आहे 77 तर आत्ता तिथं करंट चालू आहे 66. सो यांची सिच्युएशन तुम्ही बघू शकता. मी पण एक खूप भूक लागली आहे सगळ्यांना आणि आता आम्ही जेवणार. हॉटेलमध्ये टेबल मिळालाय जिथे आम्ही मागच्या वर्षी बसलो होतो. अजून 4 जणांना टेबल भेटला नाहीये हे सगळे आणि 4 जणांचा टेबल अजून बुक होईल. हॉटेलमध्ये आलेलो आहे त्याची खासियत ही आहे की तुम्ही कितीही गर्दीमध्ये जरी आलात तरी तेच क्वालिटी देतात आणि एकदम मस्त आहे म्हणून आमचं पूर्ण फॅमिली इथंच येतं जेवण. टेबल राखी 2-3 वाजता कितीही वाजते तुम्हाला तीच क्वालिटी मिळेल. तुम्ही पण इकडे त्यांना किती काढतात. The next day. सो हे गाईज डे सेकंड आणि आम्ही आजही आलो गणपती बागेला. फक्त आज मेंबर वेगळे हो. आणि आता आम्ही भूत बंगला बघायला चाललेलो आहे. ते तुम्हाला दाखवतो. हा मेंबर हॉल हा आपला ब्लॉगमध्ये आम्ही 22 लोक आहेत आणि आता लाईन केवढीच जण आणि केवढी मोठी लाईन आहे तुम्ही बघू शकता. सो इकडे आम्ही नारायणपेठेतील मोदी गणपतीने अरेंज केलेला भूत बंगला बघण्यासाठी आलेलो होतो. आणि इकडचा आमचा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग आणि हॉरर वाटणारा होता. पण आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेऊन हा संपूर्ण शो एन्जॉय केला. सो हे आहेत पुण्याच्या 5 मानाच्या गणपती बाप्पांचे फोटोज. सो ते तुम्ही बघू शकता. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.